गावातल्या सर्वांच्या डोळ्यात एकच नियम होता, मुलींना जास्त शिकवायचं नाही, लग्न आणि घरकाम हेच भविष्य. पण वर्षा वेगळी होती. तिच्या मनात स्वप्न मोठं होतं, इंजिनियर बनायचं, शहरात शिक्षण घ्यायचं आणि आई तिला समजवायची की लोक काय म्हणतील. वर्षा, मुलीला इतकं शिकवणं हवे का? वर्षा शांत पण ठाम होती की गावातल्या प्रत्येक अडथळ्यात ती समोर जायची. शाळेत उत्कृष्ट गुण मिळवले, परंतु समाज तिचा विरोध करत होता की शिक्षक उत्साह देतं पण लोक गुजबुजतात. एक दिवस स्पर्धा झाली. वर्षाने पहिली जागा मिळवली. संपूर्ण गाव आश्चर्यचकित झाले. काका म्हणाले की ती मुलगी शहरात जाऊन काय करणार, पण तिच्या वडिलांनी ठामपणे सांगितले की तिचं स्वप्न पूर्ण होईल. लोक काय म्हणतील ते सोडा. शहरातील कॉलेज, नवीन भाषा, नवीन लोक, सर्व काही भीतीदायक होतं. पण वर्षाने मेहनत केली, प्रत्येक अडथळा पार केलं. वर्षा यशस्वी इंजिनियर झाली आणि गावात परतली. मुलींना शिकवायला लागली. गावातली जुनी परंपरा बदलू लागली. आज त्या गावातल्या प्रत्येक मुलीच्या डोळ्यात वर्षासारखी चमक आहे. स्वप्न पाहण्याची, अडथळे पार करायची. संपूर्ण गाव शिकलं. संघर्ष आणि ठामपणा कोणत्याही सामाजिक निर्बंधाला तोडू शकतो.